कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला, खऱ्या अर्थाने सगळ्या वाईट गोष्टी होळीत जळून भस्मसात झाल्या. आपल्या घराप्रमाणे आपल्या सगळ्यांची मनं सुद्धा स्वच्छ झाली. आपली तिन्ही मुलं एकत्र आली, आता नव्या जोमानं कामाला लागतील. आणि तू बघ, आपला बिझनेस आता कुठल्या कुठे नेऊन ठेवतील. माझी खात्री आहे, कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या संकटात ना हे तिघेही ना दत्त म्हणून उभे राहतील. ते सगळ्या संकटांना असे पळवून लावतील, असे. ते पण माझं मन सतत सांगत होतं मला, वसुंधरा एक चांगली मुलगी आहे. ते कोणी कितीही तिच्यावर आरोप केले ना तरी माणूस मनाने कळतच ना ग. खरे तुमचं. माझंच असं झालं होतं, कळतंय पण वळत नाही. गुरुमातेशी बोलताना मी माझ्याही नकळत बोलून गेले होते की वसुंधरा सून म्हणून खूप चांगली आहे. गुरुमातेनी ते आधीच ओळखलं होतं. मीच चुकले वसुंधरेला ओळखायला. अगदी बरोबर बोललीस तू. पण हे जर तुला आधीच कळलं असतं तर हे रामायण घडलंच नसतं. काय, देवाला सिनेमा बनवायचा होता. आता सिनेमा म्हटलं तर काहीतरी ड्रामा पाहिजेच ना, म्हणून देवाने तुझं कॅरेक्टर तसंच ठेवलं. पुरे. पण खरं सांगू का, सिनेमाला विलन असतोच आणि तोही महत्वाचा असतो. तोच घडवतो ना सगळं नाट्य. मग चला, सगळं चांगलं झालं. जयश्री, मी काय म्हणतो, आता मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता मोठ्या मनानं तनयाला पण माफ करून टाक आणि हा विषय संपून टाक प्लीज. नाही, तिची एक शिक्षा अजून बाकी आहे. आता कोणती शिक्षा? ते बघायला तुम्हाला उद्याचा सूर्य उजाडायची वाट बघावी लागेल. अरे देवा. काय मॅडम, काय होते की नाही आजच्या दिवसात हे काम? अरे देवा, हे एवढे सगळे फुगे अजून फुगवायचेच आहेत का पाण्यानी? हे बघ, मी आधीच सांगून ठेवते, अशा कुर्मगतीनं काम करशील ना तर पुढचे 2 दिवस फुगे फुगवत बसशील. सगळे झाले पाहिजेत. आमच्या तिन्ही मुलांना कमी पडता कामा नाही. ह्याच्यानंतर काय काय कामं करायची लक्षात आहे का तुझ्या? नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.